नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही चिरमुरे बघत असाल, तर आज आपण याच्यापासूनच छानसा नाश्ता बनवणार आहोत. तर पोहे, उपीट आपण नेहमीच बनवत असतो, पण हा थोडासा वेगळा नाश्ता आहे. तर कर्नाटकमध्ये वगैरे हा नाश्ता खूप प्रसिद्ध आहे. तर चिरमुऱ्यांपासून खूप छान असा नाश्ता बनवतात तिकडं. तर तोच नाश्ता कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी इथं मी चिरमुरे घेतलेले आहेत. तर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरलेली, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं आणि हा आहे डाळा. तर हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, या चिरमुऱ्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे एक 2-3 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित चिरमुरे भिजवून घ्यायचे आहेत. तर पाणी टाकल्यानंतर मी हाताने त्याला व्यवस्थित भिजवून घेते. अगदी मऊ होईपर्यंत हे चिरमुरे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी 2 मिनटं याला पाण्यामध्ये असंच भिजण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत मी आपण जी डाळ घेतलेली आहे ती बारीक करून घेणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी हाताने चिरमुरे सगळीकडे पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेते. तर ही डाळ मिक्सरला बारीक करून घेते. याची पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, अगदी बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे मी या डाळीचं. तर हे चिरमुरे सुद्धा मी पाण्यामध्ये 2-3 मिनिटे भिजवून घेतलेले होते. तर आता मी एका ताटामध्ये ह्याला काढून घेते. तर चिरमुऱ्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. ते बघा, अशा पद्धतीनं हाताने मी पिळून सगळं पाणी या चिरमुऱ्यातलं काढते आणि हे एका ताटामध्ये काढून घेते. तर हे बघा, सगळ्या चिरमुऱ्यांमधलं मी पाणी व्यवस्थित हाताने पिळून घेतलेलं आहे आणि हे चिरमुरे जे आहेत एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि थोडीशी वेगळी सुद्धा आहे. तुम्ही जर कर्नाटकला वगैरे कधी गेला असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचा नाश्ता प्रत्येक हॉटेलमध्ये जरी म्हटलं तरीसुद्धा भेटतो तिकडच्या साईडला. आणि अगदी चविष्ट असा आणि साध्या पद्धतीनं बनवलेला, कमी साहित्यामध्ये बनवलेला आणि तितकाच चविष्ट असा नाश्ता हा आहे आजचा आपण जो बनवतोय तो. तर कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला तेलामध्ये मी टाकणार आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. नंतर मी तेलामध्ये टाकणार आहे जिरे. तर जिरे सुद्धा व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची सुद्धा मी टाकून घेते. तर हे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर हलकंसं मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला फक्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. खूप जास्त त्याचा रंग वगैरे बदलेपर्यंत भाजायचा नाही. तर कर्नाटकची स्पेशल डिश जरी म्हटलं आजच्या नाश्त्याला तरी हरकत नाही. पण अशा पद्धतीनं हा नाश्ता एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील आणि थोडंसं वेगळं सुद्धा आहे. बनवायला काही हरकत नाही. चिरमुरे आपल्या घरामध्ये असतातच. थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर हे बघा, कांदा हलकासा मऊ झालेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचा आहे.
अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे। तर हे बघा, टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत आपण भाजून घेतोय। आता मी टाकणार आहे थोडीशी हळद। हळद सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता आपण जे भिजवून घेतलेले चिरमुरे आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस थोडासा बारीक करते मी। तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे डाळा बारीक करून घेतला होता मिक्सरला, ते या चिरमुऱ्यांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीनं कर्नाटकमध्ये हा नाश्ता बनला जातो। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा। तर बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा डाळा अशा पद्धतीनं बारीक करून टाकला की ह्या नाश्त्याला आणखीन छान टेस्ट येते। तर अगदी झटपट तयार होतो आणि नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं जर खायचं असेल तर अशा पद्धतीनं हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा। तर हे बघा, व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे। आता मी याच्यावरती टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते। तर हे बघा, झटपट असा तयार आहे, अतिशय चविष्ट असा कर्नाटकची स्पेशल रेसिपी आज आपण बनवलेली आहे। म्हणजे चिरमुऱ्यांचा हा नाश्ता आज आपण तयार केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील। तर मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा हा नाश्ता कसा वाटला आणि कसा लागला, ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा।